मी आता केक घ्यायला आलेले पप्पांचा बर्थडे ना त्यासाठी. इथे पण खूप व्हरायटीज आहे केकच्या. माहिती आहे असं मला वाटतंय की पप्पा आपल्याला कुठे घेऊन जाणार किंवा कोणीतरी येणार आहे घरी. पप्पाने कपडे चेंज करवले, ठीक आहे, तर ड्रेस वगैरे घालतो दुसरा. तर गाईस आज आहे पप्पांचा बर्थडे आणि आम्ही आणलाय पप्पांसाठी हा केस म्हणतो, सॉरी, केक. काय काय झालं? मी काय बाई काय 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 देताय यार तुम्ही? मला तर भेटत नाही माझ्या बर्थडेच्या वेळेस एवढं. काय ग मम्मी? सोन्याची चैन. माझा बर्थडे 2 महिन्यात आहे. ए सुमित तिकडे कोपऱ्यात बस, कोपऱ्यात बस तिकडे. तुम्ही एवढे गिफ्ट दिले, मी पण तुम्हाला राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. गाईस आता वाजले दुपारचे 12:30 आणि माझी आंघोळ वगैरे सगळं बाकी. आज आहे पप्पांचा बर्थडे. माझी आंघोळी बाकी, कारण की थोडं घर वगैरे आवरणं वगैरे सुरू आहे ना त्यासाठी. आता हा जो सोफा आहे ना, तर याच्या मागे एवढी घाण झालेली ना गाईस, म्हणजे एवढी धूळ आहे आणि एवढे हे पेपर वगैरे पडलेले. तर आता ते सगळं काढतोय मी, तुम्हाला दाखवतो बघा. ये देखो भाई, तो इतनी सारी धूल और इतने सारे पेपर जमा हो गए आणि खूप काही सामान पण पडलेलं आहे. जे म्हणजे 2 वर्ष झाले असेल हे इथून निघालेलं नाही ना सोफा, तर त्यामुळे एवढी घाण जमा झालेली इथे, म्हणजे धूळ वगैरे ते झाड वगैरे सगळं. तर म्हटलं आज करूनच टाकू साफ पूर्ण. तू काय करते? चल मध्ये चल, तुला सर्दी होऊन जाईल धुळीने. बघ इकडे बघ, झोप आहे डोळ्यात आणि पूर्ण येऊन गेली. तू जा तिकडे झोप. या सोफ्यामधलं सगळं सामान इथे काढून ठेवावं लागला, कारण की हा सोफा कम बेड पण आहे ना, तर याच्यामध्ये स्टोरेज पण आहे. तर याच्यामध्ये हे सगळं सामान होता, महिला काढलं तेव्हा त्याला सरकवता आलं नाही, तर खूप जड होता. आता तर सगळं आहे ना सामान आहे ना, पसारा सॉरी पेपरांचं, त्याला बाहेर काढतो, सगळं साफ वगैरे करतो आता. तर हे बघा एवढा काही पसारा निघालेला आहे इथून. अजून बाकी आहे खूप. अरे ते थांबा, याला तिकडून ढकलावं लागेल. बघा खूप काही वस्तू इथे पडलेल्या आहे. हे कापलं सगळं. काड्या पडले पा पुसायला देऊन ना. मॉप आहे का? इथे हे जे कार्पेट होतं ना, इकडून सगळं फाटलेलं होतं, तर इकडून पूर्ण कट केलं, इथून कट केलं. मम्मी पण आलेली बाजारातून सामान घेऊन, कारण की आज मम्मी काही स्पेशल बनवणार आहे, पप्पांचा बड्डे आहे म्हणून. आणि पूर्ण एवढा कचरा निघाला. किती ते 2 वर्ष जर असं ठेवतील तर असंच होणार आहे, बिना साफ करता. काय नाही रे बरोबर आहे ना गाईस? जर साफ सफाईच नाही ठेवत तर मग असंच होणार आहे ना. 1 वर्ष तू इथं नव्हता, तू यायचा लगेच चालला जायचं, मग मी माझ्या एकटीकडनं होणार आहे का? दादू होता ना, दादूकडनं पण नाही होणार. गाईस 1 मिनिट थांबा. संध्याकाळचे आता काही 6 वाजता आहे आणि ना आम्ही मस्त घर वगैरे आवरून घेतलेलं आहे. आणि आता केक घ्यायला आलेले पप्पांचा बर्थडे ना त्यासाठी. मी वेज चेरी हिला आणायचं नाही होतं, पण ही मागे खूप लागते ना. आम्ही आलेले केक घ्यायला, वेजमध्येच आहे. चलो केक कोणता घेतोय? केक छोटाच घ्यायचा, जास्त मोठा नको घेऊ. इथे तर गाईस खूप काही वेगवेगळे. केकच घ्यायचा आहे, केकच घ्यायचा आहे. हे बघ हे रेड वेल्वेटचा केक कसा असतो तसं ब्रेड आहे आणि त्याच्यावर क्रीम लावलेली आहे. बाकी पेस्ट्रीज आहेत ते सगळ्या. ओय हे बघ, हे किती मस्त आहे. हेझलनट माऊस. पकड रे हिला, हात दुखून आला माझा. गाईस इकडे केक तर एवढं काही आवडले नाही, खूप लहान केक होते. आता आहे ना अजून दुसऱ्या शॉपवर चाललेले आहेत, तिकडे जाऊन आवडूनच जाईल. तिकडे खूप व्हरायटीज असतात केकची आणि खूप वेगवेगळे फ्लेवर असतात, तिथून घेऊ. चल चेरी, हा मिला दे माझ्याकडे. तो बघा तो घाबरतोय तो बिचारायला. अरे बेटा इकडे ना. तर आता इथे आलेले केक घ्यायला. तुझ्या बर्थडेचा पण इथूनच घेतला होता. चिकन्या चिकन्या हा चिकन्या
चला गाईस केक घेऊ. इथे पण खूप व्हरायटीज आहे केकच्या. शाही रसमलाई केक आहे आणि केसर रोज कलाकंद केक आणि ओरिओ. तिथं अजून लावताय खाली केक. अजून बघू ये नीचे लगा रे और केक्स. अच्छा तर हा केक घेत आहे गाईस आयरिश कॉफी माऊस केक. मूस का मूस केक. हिच्यासाठी पण ही पण खाते केक. माहिती नाही तुम्हाला. पप्पाच ना. पप्पा हिला जर इथे सोडलं ना ही एवढं म्हणणं एक केक पूर्ण असाच खाऊन जाऊ शकते. ही एवढं गोड खायला आवडतं. अय इकडे आम्ही पुढे चालली आहे. तर चला गाईस केक पण घेतलेला आहे. आता जाऊ घरी. गाईस श्रावण सोमवार सुरू आहे ना तर ओंकारेश्वरला एवढी गर्दी असते. इथे ना गाड्या पण येऊ देत नाही आता मध्ये. इथे बॅरिगेट्स काढले वाटतं. सोमवार उद्या आहे पण गर्दी आजच पासून आहे आणि सगळे ना एकदम पॅक करून ठेवलेलं आहे ते पुणे. गाईस आम्ही घरी आलेले केक घेऊन. ओके आता आहे ना आम्ही बड्डे बनवणार आहे पप्पांचा. पण तुला माहिती आहे असं मला वाटतंय की पप्पा आपल्याला कुठे घेऊन जाणार किंवा कोणीतरी येणार आहे घरी. अरे एवढे चांगले कपडे घालायला सांगताय. मला असं वाटतंय पप्पा पुढे घेऊन चालले आम्हाला. असं वाटतंय मला. गट फिलिंग्स येत आहे. बट आता कपडे चेंज करतो पप्पाने. कपडे चेंज करणार ठीक आहे. ड्रेस वगैरे घालतो दुसरा. बघतो काय म्हणता हो पप्पा. आम्ही तर कपडे बदलवत आहे पण हिचे पण सोबत आम्ही बदलवत आहे. हिला पांडावाला ड्रेस घालत आहे आम्ही जो वेदने आणला होता तिच्यासाठी. ती जेव्हा लहान होती तेव्हा. होतोय का नीट. ओय ओय किती भारी दिसतंय. इकडे बघ चेरी अय लपली. सगळ्याच मी हा नवीन लाईट घेतलेला आहे बघा डिजिटेकचा आहे ना म्हणजे ब्लॉगिंगसाठी एकदम भारी. बघा कसं उजाडतोय आता बघा. तर आता नीटली येत असेल क्लिअर आहे ना. म्हणजे असं जर अंधारात वगैरे गेला तिथे तर ब्राईटनेस किती याची 100 आहे फुल आहे. आता चांगलं वाटतंय ना व्हिडिओ बनवताना. अंधारात चांगलं वाटेल ना आता. अरे चिकन्या दाखव. तर गाईस आज आहे पप्पांचा बड्डे आणि आम्ही आणलाय पप्पांसाठी हा केस म्हणतो सॉरी केक आणलेला आहे कॉफी फ्लेवरचा. आणि कॉफी फ्लेवरचा मम्मीला बिलकुल नाही. चॉकलेट फ्लेवर आवडत नाही पण आपण तोच आणलेला आहे. चेरी बघा गाईस पांडा दिसते आमची चेरी इकडे बघ. स्कूबीला बोलवायचं बड्डेला. स्कूबीला बोलवायचं. बोल ना इकडे बघ कशी दिसते ती. पण यावर्षी सगळ्यांच्या बड्डेला एक नवीन मेंबर ऍड झालेला आहे आपल्या घरात. चेरी काय सगळ्यांच्या बड्डेला म्हणजे स्टार्टिंग पासून ज्याचे बड्डे तुझा स्टार्टिंगला येतो ना सुरुवातीला मार्च मग मे मग ऑगस्ट मग आमच्या दोघांचा ऑक्टोबर बेबेंचा आणि माझा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर पप्पा. हॅपी बर्थडे टू यू. तिला वाटतं काय चालू आहे. तिच्या तोंडात पाणी सुटतंय केक खायचं. आधी तिला खाऊ घाल मम्मी. तेवढं खाल्लं आणि परत आली ती पप्पांकडे घ्यायला. द्या आता तिला तुमच्या हातात. नाही तर नाही एक काम कर. हे जे चॉकलेट आहे ना वरचं चॉकलेटचं तुकडं खाऊ घाला. हे नाही हा ना आपल्याला खाऊ घालू दे नंतर खाऊ घालू. काय हात धुऊ दे पप्पाने. कडू जसं स्ट्रॉंग असेल ते चॉकलेट. कॉफी वाटते पूर्ण. हा कॉफी सारखं. त्याच्यामुळे कोण अरे ते पावडर मुळे ना पूर्ण ते कॉफी वाटते. ते वरची जी पावडर लागलेली ना कॉफी पावडर आहे ती पूर्ण म्हणून तिने खाल्ला नाही वरची. भारी तर एवढा भारी आहे. अरे पण एकदम कॉफीचा भपका लागतोय ना. काय झालं. मी आणतो तू ते वरचं कॉफी खाल्लं ना कसं वाटलं. ये देखो भाई पप्पा के लिए शर्ट. हे घ्या बर्थडेचं गिफ्ट आहे. मम्मीकडे नाही मम्मीनेच घेतलेले. मी तर दिलेलं आहे दोन नाही 1 महिने आधीच दिलेलं आहे. म्हटलं तुम्हाला शूज का बघतोय. सांगितलं घातला आणि टी शर्ट सकाळी दिलेला तोच घालायचा. घाला समजायला पाहिजे.
हा ना, पप्पांसाठी घ्यायला गेला सकाळी, याने याच्यासाठी हे घेऊन घेतलं पूर्ण. साईडला ठेवा, असं एक 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 लाईन शिर लावू आपण. किती आणलेले म्हणजे असे? भरपूर आहे. भरपूर आहे म्हणजे का ते दुकान उघडायचंय का आपल्याला? चेरी लंडन, चेरीस लंडन आहे ती. दे मचल लवकर. चेरी दे पप्पांना. पप्पांना दे. हे काय बाई, काय 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 देताय यार तुम्ही? काय पहा ना आता. मला तर भेटत नाही माझ्या बर्थडेच्या वेळेस एवढं. बापरे. काय काय रे मला आधी वाटलं म्हटलं ब्लेझर वगैरे काही असेल. अरे रे, मला वाटलं ब्लेझर वगैरे काही असेल, म्हटलं सूट पीस वगैरे काही देत असेल. आणि काय चष्म्याचा डब्बा एवढा मोठा. अरे जास्त आहे ना, ते सापडत नाही वेळेवर, मग एका याच्यात ठेवून दिलेलं ते सगळ्यांसाठी. सगळ्यांसाठी. तू आणलाय का ऑनलाईन? ते 15-20 दिवस झाले येऊन. मग कुठे होता मलाच माहित नाही. तुम्हाला दिसला? नाही. हा, बस संपला विषय. वा, आवडला? आमची गॉगल पण याच्यातच ठेवले जातील. काय हरवणार ते, इकडे तिकडे बघायची गरज पडणार. सकाळी हा दिला होता पप्पांना. हे घ्या. आता कोणता घालता? वेलकम. आता कोणता कोणता घालता? घाल? तेच सांग. चेरी झालं का अजून काही बाकी आहे? बाकी आता जाऊ द्या, कंटाळा आला देऊन देऊन. काय द्यायचं असेल तर देऊन दे बाई. ते व्हिडिओ मोठा होतो री का मामा, देऊन दे. नको बस. चेरी तू काही देते का? हा शर्ट. हा शर्ट म्हणे, जसं काय ती जाऊन घेऊन आलेली आहे. पहा ना, गोष्ट राहिली आहे. काय उघडून घ्या. काय साकडे बापरे. काय ग मम्मी? हा? साठी. सोन्याची चैन? खरंच सोन्याची आहे का की जस्ट तुला जेव्हा सोन्याच्या पाण्याची आहे? खरंच सांग. हा आरसी बापना ज्वेलर्स. हा, सगळ्यात महागडं गिफ्ट तू दिलं पप्पांना यावर्षी. सोन्याची चैन दिली गाईस मम्मीने पप्पांना यावर्षी. मला केव्हा देणार आहे? माझा बर्थडे येतोय मम्मी 2 महिन्यात. माझा बर्थडे 2 महिन्यात आहे. तुझे जमले की सांग, मग आपण घेऊन घेऊ. अच्छा, म्हणजे पप्पांच्याच पैशांनी पप्पांना दिलेले का तू? बर्थडे चालू आहे. बर्थडे ये रे. ए सुमित, सुमित तिकडे कोपऱ्यात बस. कोपऱ्यात बस, तिकडे तिकडे कोपऱ्यात बस. हा, ते मम्मी चिवडा वगैरे आणून दे थोडासा. ती स्वच्छ आहे मम्मी. आपली कुत्री स्वच्छ आहे. आपली कुत्री स्वच्छ आहे. आपल्या कुत्रीला काही करत काय म्हणतो, तुम्ही एवढे गिफ्ट दिले, तुम्ही काय देता? मी पण तुम्हाला रिटर्न गिफ्ट देतो आता तुम्हाला. रिटर्न गिफ्ट? सरप्राईज. कुठे जायचंय का बाहेर? नाही. नाही. तोंड पाय रे तू आयफोनच. पाच मिनिटं. नाही, मला येऊ दे. मम्मीने तर पप्पांना अशी सोन्याची चेन दिलेली आता, आणि पप्पा बघू काय देता आम्हाला. बाकी टी शर्ट 1 2 3 आणि ह्याचं होतं अजून एक आहे, पण मम्मी देणार ते पप्पांना. शर्ट आहे. केक तिला ना कॉफी फ्लेवर्स आणलेला आहे, आणि तिला ते कॉफी फ्लेवर्स आवडत नाही. हात धुवून घेतो सुमित. तुला आता चिवडा देणार आहे आम्ही. चॉकलेट पाहिजे का? 1 वाली का 2 वाली पाहिजे चॉकलेट देण्याला? कॅडबरी चॉकलेट. लहान होते ना तेव्हा काय बर्थडे राहायचे, माझा असायचा, वेदचा असायचा, तर सगळे गल्लीतले मुलं यायचे असं इकडे कोपऱ्यामध्ये असे लाईन लावून बसवायचे सगळ्यांना. 10 जण यायचे तेव्हा. आणि मग तेव्हा काय इकडे बसून आहे ना ते चिवडा, केक, चॉकलेट द्यायचे अशा डिश मध्ये एक छोट्याशा. सुमितला तेच म्हटलं, सुमित कोपऱ्यात बस म्हटलं आता. शुभम त्याला पण सांगतो. हा खरंच? चल रे, खरंच आयफोन नसेल तो. काय? अरे यार, व्हॅक्यूम क्लीनर. व्हॅक्युम क्लीनर मम्मी, ते आता आम्हालाच वापरावं लागेल. आयफोन. बर्थडेला. अरे दादू डायरेक्ट खुश झाला, त्याला वाटलं आयफोन आहे खरंच. घड्याळ तुझ्यासाठी. माझ्यासाठी? अरे ती 14,000ची टायटनची आणायची होती ना.
ही काय शुभम शुभम कोपऱ्यात बस. केक अरे त्याच्या डोक्याला मला काय होणार ना, मी घालत पण नाही. नाही बस ठेवून दे, वापस करून देऊ आपण. नको नको जाऊ. आता घेत नाही दिलेली ते चांगलं वाटतं हातात थोडंफार काहीतरी. मी ते 14,000ची असते तर अजून जास्त चांगलं वाटलं असतं. वापस करायची असते ना तुझा करून. नाही ना नाही ना, मी बोलतोय का वापस करायची. अरे मी बोलते ना पण वापस करायचा. काही पण बोलते, आम्ही लक्ष देता का तुझ्या बोलण्याकडे. अरे वा चालू वस्तू होते. दाबून ठेवा. तुम्ही नाही घेतली का तुमच्यासाठी. लगेच चालू झाली पाय. हा हातात लाव ना तू, हातात घाल ना तिला. लुक वेगळा आहे हिचा, काही शेप वेगळा आहे. थँक्यू. तुम्ही पण थँक्यू बोला मम्मीला. म्हटलं ना थँक्यू. फायनली पप्पांचा बर्थडे वगैरे सेलिब्रेट झालेला आहे आणि पप्पांनी ही वॉच आम्हाला रिटर्न गिफ्ट दिलेली, वेदला, मला आणि मम्मीला. तर ते काय होतं व्हॅक्युम क्लिनर दिलेलं आहे. आणि चला मी हा ब्लॉग लेके एंड करतो. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. लव्ह यू ऑल.